शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। सुलेमान खानची हत्या करणाऱ्या गुंडांवर मोकोका लावा या मागणीसाठी अनेक संघटना एकवटल्या। जिल्हा जळगाव, तालुका जामनेर या ठिकाणी सुलेमान खान या युवकाची हत्या करण्यात आली होती। या 20 वर्षाच्या तरुणाला जबर मारहाण करून तथाकथित लव जिहादचा खोटा आरोप लावून त्याची हत्या केली। सदरची हत्या ही माणुसकीला काळिमी फासणारी असून सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। सुलेमान खानच्या हत्येतील सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा व्हावी याकरिता आज पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले। मूल निवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार व मास मूवमेंट संघटनेचे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात बहुजन समाज पक्षाचे नेते दिलीप कुसाळे, ॲडव्होकेट समीर शेख, ख्रिश्चन महासंघचे अध्यक्ष राजन नायर, दीपा विलियम, हिंदुताई कुचीकर, इब्राहिम खान, असलम सय्यद, फिरोज मुल्ला, सलीम मौला पटेल, जुबेर बाबू शेख, सुल्तान शाह इब्राहिम, मोइन शेख, अजीम बाबू मिया शेख, गणेश बावने, राहुल सुरवळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते व आदी मान्यवर उपस्थित होते। पाहत रहा शब्दस्तंभ न्यूज। भाई कसं महाराष्ट्रात तर पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा लाभलेला आहे, मोठमोठे महात्मा ते जन्मलेले आहेत। काही पट्ट्यातलं जे राजकारण आहे, जे जातीवाद आहे, जे महाराष्ट्रात आता सुशिक्षित महाराष्ट्रात पसरत आहेत, त्या विरोधात तुम्ही आवाज उठवत आहात, आज इथं आंदोलनाला जमले आहात। या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता? बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की मी जे संविधान लिहिलेलं आहे, संविधान चालणार जर चांगले असन, संविधान वाईट असन तर संविधान चांगले, संविधान जर वाईट असन चालणार जर चांगलं असन संविधान वाईट आहे। माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की जे सत्तेमध्ये बसलेले जे लोक आहेत ती वाईट लोक आहेत, संविधान किती चांगलं असले ते वाईट संविधान राबवत आहे। जेव्हापासून देशामध्ये भाजपचं राज्य आलेलं आहे, सरकार आलेलं आहे, देशामध्ये असू राज्यामध्ये असू, तेव्हापासून या देशामध्ये लोकशाही राहिली कुठं? या लोकशाही राहिली नाही। अन्य अत्याचार होतात, दलितांना मारलं जाते, मुस्लिमांना मारलं जाते, सुलेमान पटेलला मारलंय, याचा मी निषेध करतो। आणि 18 ऑगस्टला सुलेमानला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम दलित लोक जाऊन जे जळगावचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना घ्यायला लागणार आहे। भाई हे सगळं झालं, पण एका निष्पापाचा जीव गेलेला आहे, त्याला तडपून मारलेला आहे, या घटना वारंवार घडत आहेत, काय आवाहन करणार? मी आवाहन करतो की तमाम जनतेला की या भाजपला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे। यांच्या जिथं सभा असतील, यांच्या मिटिंग असतील, त्या सभा मिटिंगा उधळायला पाहिजे। जनतेने नाही उधळल्या तर आम्ही मास मिळून म्हणून त्या सभा उधळणार आहेत। काल महाराष्ट्रातल्या जामनेरमध्ये मॉब लिंचिंग सारखी दुर्दैवी घटना घडलेली आहे। या सगळ्या संदर्भात तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला आंदोलन सुरू केलेलं आहे, या संदर्भात काय माहिती देणार? वास्तविक पाहता फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोबरपट्ट्यामध्ये चाललेली जी साथ आहे त्याची लागण होणं हे फार दुर्दैवी आहे। हे व्हायला नाही पाहिजे। महाराष्ट्राचं सरकार कुठलंही असलं तरी महाराष्ट्राचं समाजकारण हे वेगळं आहे। महाराष्ट्रीय समाज म्हणून महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे पब्लिक, महाराष्ट्राचे लोक आणि महाराष्ट्राचा विचार हा वेगळा आहे। हा युपी गायपट्ट्यामध्ये, गोबरपट्ट्यामध्ये आजही एका ग्लासामध्ये उच्चवर्णीय आणि कनिष्ठ वर्णीय लोकांना पाणी पिऊ देत नाही, हा प्रकार महाराष्ट्रात कधीच नव्हता। छत्रपती शाहू महाराज हे स्वतः एका ज्याला कमी जाती समजत होते अशा माणसाला हॉटेल उघडून देतात आणि त्याच्या तिथे जाऊन स्वतः उद्घाटन करतात, असा हा महाराष्ट्र आहे। याच्यामध्ये जाती धर्माच्या आकस मनात ठेवून एखाद्या माणसाला जनावरापेक्षा जास्त क्रूरतेने मारून टाकणं, त्याच्या तोंडात लघवी करणं, त्याच्या अंगठ्याची नखं ही उखडून काढणं, हा जनावरांना देखील लाजवेल असा निर्घृण प्रकार हा कधीच महाराष्ट्रात झाला नाही। हा चालू झालेला आहे। संतोष देशमुखांच्या वेळेस हे झालं, त्याच्यानंतर अनेक अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्या। एकंदरीत सरकारचं सरकार म्हणून इथल्या गुन्हेगारांवरचं नियंत्रण हे सुटल्याचं हे लक्षण आहे। तर सर, कल हम लोग 15 अगस्त मनाने जा रहे हैं और उसके एक दिन पहले ऐसी मॉब लिंचिंग जैसी शर्मनाक घटना होती है हमारे एजुकेटेड महाराष्ट्र में। इस सब की तरफ आप कैसे देखते हो और क्या ये सच में आज़ादी है? बिल्कुल, बड़ा क्वेश्चन आपने पूछा। मैं राजन नायर, क्रिश्ची एकता मंच के राष्ट्रीय प्रवक्ता। पत्रकारों ने मुझे एक सुंदर से एक वंडरफुल क्वेश्चन पूछा, क्योंकि कल 15 अगस्त उसका
बहुत बड़े पैमाने पर अपने भारत में अपन मनाता है, लेकिन आज स्पेशल ये अल्पसंख्यक समाज कल भारत के स्वतंत्रता दिना ये आगोश में हम बहुत दुखी हैं कि माइनॉरिटी के एक नौजवान लड़का, एक 20 साल का, उसको ज़्यादा कुछ मालूम नहीं है, वो गिरीश महाजन उनका पूरा टीम और 2018 में भीमा गोरेगांव संघर्ष लेके आने वाला कुलकर्णी के टीम लोगों द्वारा, क्योंकि शिवा प्रतिष्ठान ये संगठन वो सब सुनने को मिल रहा है, उन लोगों ने जानबूझकर जबरदस्ती माइनॉरिटी के ऊपर अत्याचार कर रहा है। ये एक माइनॉरिटी, एक सुलेमान खान एक बात नहीं है, उन्होंने इस प्रकार का भारतीय जनता पार्टी और आरएसएस का ये सत्ता आने के बाद बड़े पैमाने में पूरा भारतवर्ष में, स्पेशली महाराष्ट्र में, उत्तर प्रदेश, बिहार में, हर एरिया में अल्पसंख्यक ऊपर हो रहा है। एक क्वेश्चन आपने ऐसे पूछा है, कल स्वतंत्र दिन है, हमको स्वतंत्र नहीं है, उधर हमारा आजादी नहीं है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इंडियन कॉन्स्टिट्यूशन में हमको अधिकार दिया आर्टिकल 25 द्वारा। मुसलमान लोगों को उनका दाढ़ी के और टोपियों के ऊपर, और क्रिश्चियन को ऊपर उनके चर्च और बाइबल के ऊपर आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री के साथ साथ बैठने वाला आमदार लोग, विधायक लोग द्वारा, और गोपीचंद पडळकर को, उमा कापरे हो, महेश लांडगे हो, नितेश राणे हो, और बाकी बड़े बड़े पैमाने में बहुत सारे लोग हैं आज मुस्लिम समाज के ऊपर, दलितों के ऊपर, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के समाज के ऊपर, क्रिश्चियन समाज के ऊपर जानबूझकर मॉब लिंचिंग और अल्पसंख्यक को डिस्टर्ब करने के काम पूरा महाराष्ट्र में हो रहे हैं। और आज स्वतंत्र दिन के अवसर पर के ईव के अवसर पर एक सामाजिक कार्यकर्ता के ऊपर, आप पत्रकार हो, आपके भी ड्यूटी है सर, ये बहुत बड़े पैमाने में हमारा अत्याचार हो रहे। आज आने वाला टाइम में एक संबल समर्थ, एक सेक्युलर देश, महाराष्ट्र का देश, अपना भारत देश ऐसा रहेगा। सभी लोग एक भाई बहनों, वो प्रकार का एक टाइम था 2014 के पहले, इस प्रकार का देश अपन सब लोग मिलकर बनाएंगे, इस अपेक्षा रखता हूँ। धन्यवाद। जय संविधान, जय महाराष्ट्र। काही मॉब लिंचिंग झालेली आहे जामनेर येथे, त्या संदर्भात तुम्ही इथं जमलेला आहात, आंदोलन करत आहात। तसं बघायला गेलं तर महिलांवर पण मागच्या काही दिवसात गुन्हे झालेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, पण तिथं आता संघटना लक्ष देते, पण अन्याय खूप होतोय। जे सुलेमान भाईवर जो अन्याय झालाय, ते जेवढे गुन्हेगार आहेत तेवढ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे सरकारकडनं। नाहीतर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू, फाशी झाली पाहिजे बस। धन्यवाद। मराठी बोलू। आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता व काय आव्हान करता? मी असलम सय्यद, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष। आज इकडं सगळ्या पक्षाचे आणि सगळ्या संघटनेची लोक एकत्र झाली होती। जे अत्याचार त्या सुलेमान खान याच्यावर झालंय त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होतं। पण आता उद्या जसं तुम्ही विचारलं होतं भावांना की उद्या 15 ऑगस्ट आहे आणि आपण खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले का? आता हे गोष्ट जे आहे, मी तर सर्वात पहिला तुमच्या शब्दस्तंभचं मी हे करणार, म्हणजे नाही का अभिनंदन करणार, कारण ह्या विषयाला उठवण्यासाठी तुम्ही पुढे आले आणि जेवढे पण गोदी मीडिया ज्याला म्हणतात ते तर लपूनच बसलेले, हा विषय कुठल्याही चॅनलवर दाखवायला ते तयार नाही आणि असेच प्रकार वारंवार घडत आहे आणि कंटिन्यू म्हणजे जेवढे पण अल्पसंख्याक समाज आहे या देशात त्यांच्या सगळ्यांवर अत्याचार होते, चाहे ते ख्रिश्चन असो, मूल निवासी असो, कोण पण असो, सगळ्यांवर अत्याचार चालले। आणि हे सरकार जे आहे त्यांना मूळ जे प्रश्न आहे ते प्रश्न सगळे लपून ठेवायचे आणि लोकांचं दिशाभूल करायची आणि असे प्रकार उघडून लोकांसमोर आणायचे। हिंदू मुस्लिम, ख्रिश्चन हिंदू असं काहीतरी वाद घालून ठेवायचं आणि बेरोजगारी आपली फार वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे आणि लोकांना जेवायला आता एका ताटात अन्न सुद्धा भेटायला तयार नाहीये। हे सगळे मूळ जे प्रश्न आहे हे सरकार 11 वर्षात पूर्णपणे खड्ड्यात गेलेले आहे आणि देशाला पण खड्ड्यात टाकलेलं आहे। अर्ध्यापेक्षा जास्त देश त्यांनी अडाणी अंबानीला विकून टाकलेला आहे। हे सगळं लोकांना कळून आहे, म्हणून हे असले प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची। यांचं जातीय राजकारण एवढं भंगार झालेलं आहे
आता तुम्ही बघितलं की हडपसर चंदननगरमध्ये काय झालं, त्या प्रकरणात पण त्यांनी कसं केलं, त्या एखाद्याच्या घरात घुसतात आणि त्याला आधार कार्ड वगैरे मागतात. हे कोण लोक आहे, यांना कुणी अधिकार दिलाय? हे सामान्य माणसांना अजिबात आता काय कळायला तयार नाही की आम्ही कुठं जावं, कुठं करावं. पोलिसांकडे गेलो तर पोलीस जे आहे ते खाकी घातली आहे, पण ते खादीचे गुलाम होऊन बसलेत. तर लोकांनी न्याय मागायचं कुठं? आता सामान्य जनताला तेच कळायला तयार नाहीये. तर आमची सगळ्यांना एक विनंती आहे की ज्युडिशरीने पण आपले जे काम आहे, त्यांचं जे कर्तव्य आहे ते नीट करावं, कुणाच्याही प्रेशरमध्ये काम न करावं. पोलिसांना पण आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमच्या खाकीचा मान ठेवा, खादीचा मान ठेवा आणि खाकीची जे तुमच्यावर प्रेशर आहे त्याला तुम्ही आता संपवण्याचं तुम्हाला ते पुढाकार घ्यावा लागणार आहे.